नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा पुढील भाग 5वा. या जगात साऱ्या तत्वज्ञानाच्या आणि तर्कशास्त्राच्या पलीकडच्या अशा 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टींमुळे अगदी भेकड माणूसही शूर बनतो. या 3 गोष्टी म्हणजे प्रेम, धर्म आणि जमीन या होय. इसिसी प्रांतामध्ये कमाका नावाचा एक विचारी माणूस होता. तो नेहमी आकाशातील तारे, चंद्र, सूर्य, वादळ याबद्दल विचार करत बसतो. नदीच्या काठावर बसून आणि गुडघ्यावर आपली हनवटी टेकून कमाका नेहमी या गोष्टीबद्दल विचार करत असे आणि त्यामुळे गावातील लोकांनी त्याला वेडा ठरवला यात काही नवल नव्हतं. कमाका एका शूर घराण्यात जन्मला होता. त्याचा बाप येको म्हणाला, हा पोरगा वेडाच असला पाहिजे. तेव्हा सँडीला कळणार नाही अशा प्रकारे आपण त्याला दूर नेऊन त्याचे डोळे फाडून टाकू, म्हणजे तो भुकेने तडफडत मरेल किंवा एखादं जनावर त्याला खाऊन टाकेल. त्या बैठकीला हजर असलेल्या सर्व नातलगांनी योकोच्या म्हणण्याला मान्यता दिली, कारण वेडा मुलगा असणं हा त्या घराण्यातील मोठा कलंक होता. सर्व रात्रभर कुटुंबातील मंडळी चर्चा करत होती, पण काही निर्णय घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैठक भरली तेव्हा त्याच कुटुंबातील बाजूच्या खेड्याच्या प्रमुखानं अध्यक्षपदावरून निर्णय दिला. तो म्हणाला, जर कमाका वेडा असला तर आपल्या कायद्याप्रमाणे आणि चालीरीतीप्रमाणे त्याचा नाश झाला पाहिजे. पण तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी तुम्हा सर्वांपेक्षा वयाने आणि अनुभवानं मोठा आहे. तेव्हा मला तो वेडा आहे की काय हे पाहण्यासाठी कमाकाची परीक्षा घेतली पाहिजे. कदाचित तो वेडा नसून मूर्ख असेल. त्यामुळे नदीच्या काठावर एका फुलाकडे बघत बसलेल्या कमाकाला तिथे आणण्यात आले. कमाका, तू वेडा आहेस असं म्हणतात, तो वृद्ध प्रमुख म्हणाला. म्हणून या कुटुंबाचा प्रमुख या नात्यानं मी तुझी परीक्षा करण्यासाठी इथे आणलंय. लोक असे म्हणतात की तुझे विचार फार चमत्कारिक आहेत. आकाशात जे तारे दिसतात ती सुद्धा जमीनच आहे असं तू म्हणतोस. हो, ते खरं आहे, कमाका म्हणाला. रात्रीच्या वेळी सूर्य प्रकाश देत असतो असं तुझं म्हणणं आहे. हे खरं आहे का? होय, सूर्य कुठेतरी प्रकाश देत असणारच. नदी सूर्याला बुडवून टाकते आणि ती सूर्यापेक्षा मोठी आहे हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. जो सूर्य नदीलाच नव्हे तर इतर सर्व प्रदेशाला प्रकाश देतो तो केव्हाही नदीपेक्षा मोठा आहे. नदी जर रात्रंदिवस वाहत असते तर सूर्यही रात्रंदिवस प्रकाश देत असणार. तो वृद्ध प्रमुख मान हलवत म्हणाला, वेड्याखेरीज असं कोणी काही बोलणार नाही. अरे वेड्या, सूर्यच रात्रीचा चंद्र बनत नाही काय? जर माणसं झोपतात, शेळ्या बोकड झोपतात, बायकांनाही झोपेची आवश्यकता असते, तर सूर्याला सुद्धा झोपेची आवश्यकता असणार. उंच पहाडावर उभे राहून मी सूर्याला झोपेसाठी खोल खड्ड्यात उडी मारताना बघितलंय. कमाका, तू वेडाच दिसतोयस. त्याच रात्री कमाकाला त्याच्या 6 चुलत भावांनी पकडलं. त्याचे हातपाय एका काठीला बांधून त्यांनी त्याला नावेत घातलं. पहाटेला त्यांनी नाव थांबवली आणि आग पेटवून आपलं अन्न शिजवलं. त्यांनी कैद्यालाही काही मासे खायला दिले. तुम्ही मला कुठे नेत आहात? कमाकानं शांतपणे विचारलं. आम्ही तुला ठार करणार आहोत कारण तू वेडा आहेस, त्याच्या एका भावानं सांगितलं. मी वेडा नाही, पण तुम्ही मात्र हा वेडेपणा चालवलाय, कमाका शांतपणे म्हणाला. कमाकाला जेव्हा पुन्हा नावेत घालून पुढे नेण्यात आलं तेव्हा तो पडल्या पडल्या तेथे असलेल्या भुंग्यांच्या हालचाली बघण्यात गडला होता. एकाएकी वल्ली थांबली. सँडर्सची जाहिरे बोट समोरून येत होती. डेकवर उभा असलेला सँडर्सला पाहताच कमाकाचे भाऊ घाबरले आणि ते घाबरले आहेत हे सँडर्सच्या लक्षात आलं आणि त्यानं ती नाव थांबवण्याचा हुकूम दिला. सांबिली, तू या माणसाला कुठे घेऊन चाललायस? बांधलेल्या कमाका सँडर्सच्या दृष्टीस पडताच त्यानं विचारलं. देवा, मी तुला खोटं सांगणार नाही, सांबिली म्हणाला. या माझ्या चुलत भावाला वेड लागलंय, म्हणून आम्ही त्याला सुधारण्यासाठी एका जादूच्या वैदूकडे घेऊन चाललोय. सँडर्स हसून म्हणाला, या प्रदेशाची मला तुमच्यापेक्षा अधिक माहिती आहे. तुम्ही याला ठार करण्यासाठी जंगलात नेतात, सोडा त्याला. कमाकाला सोडल्यानंतर सँडर्सनं त्याला विचारलं, तू खरोखरच वेडा आहेस की काय? नाही देवा, मी विचार करतो म्हणून मला लोक वेडा म्हणतात. तू कसला विचार करतोस? सँडर्सनं विचारलं. मी आयुष्याबद्दल, तारकांबद्दल, माणसांच्या काही कृतीबद्दल विचार करत असतो. देवा, मी काहीच नाही आणि तूही काहीच करणार नाही असं माझं मत आहे. पहा तो कसा बोलतोय ते, त्याचा मुख्य चुलत भाऊ घाबरून म्हणाला. हा वेडा यात शंका नाही.
तुम्ही प्रत्यक्ष समोर उभे असताना जो तुम्ही काहीच करणार नाही असं म्हणतो तो. जी वस्तू नेहमीच जशीच्या तशी राहूच शकत नाही तिला काहीच किंमत नाही असं मी म्हणू शकतो. कमाका म्हणाला. माणूस लहानाचा मोठा होतो, नंतर म्हातारा होतो आणि मरतो. मी मरणार, हे सर्व आजूबाजूचे लोकही मरणार आणि सँडी तूही मरणार. त्याचं ते भयंकर बोलणं ऐकून सर्व चुलत भाऊ सँडीकडे घाबरून बघत होते. सँडर्सने विचारी मुद्रेने कमाकडे बघितले आणि तो म्हणाला, तू खरोखरच विलक्षण आहेस. तू वेडा नसून मी आत्तापर्यंत पाहिलेल्या त्या कोणत्याही माणसापेक्षा शहाणा आहेस. मूर्ख लोक विद्वानांचा नेहमी द्वेष करतात. तुला जर आत्ता मी यांच्याबरोबर सोडलं तर ते तुला नक्की खात्रीने ठार करतील. सँडर्सनं त्याला आपल्या जहाजावर घेतलं आणि तो त्यांच्या चुलत बंधूंना म्हणाला, तुम्ही आता शांतपणे निघून जा. या वेड्याला मी माझ्याजवळ ठेवलाय. माझ्या हद्दीत कोणाचे डोळे काढण्याची मनाई आहे. सँडर्स बोसांबोकडे जायला निघाला होता. बोसांबोनं आता त्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. तेव्हा कमाकाचा त्याच्यावर प्रयोग करावा असं त्यानं ठरवलं. ओचोरी आणि इसिसी या दोन राज्यांच्या सरहद्दीमध्ये एक प्रदेश होता. त्या प्रदेशाला वास्तविक पाहता काही महत्त्व नव्हते. त्या प्रदेशाचे लोबोंबा असे नाव होते. अनेक वेळा तो प्रदेश मिळवण्याचा ओचोरी आणि इसिसी लोकांनी प्रयत्न केला, पण सँडर्सनं त्या प्रदेशावर कोणालाही आपली सत्ता प्रस्थापित करू दिली नाही. दोन्ही पक्षांनी जरूर पडेल त्यावेळी त्या भागाचा उपयोग करावा, पण त्या दोन प्रदेशांच्या सरहद्दी एकमेकाला भेटलेल्या नसाव्यात असं सँडर्सचं मत होतं. त्या प्रदेशावर एखादा प्रमुख नेमण्याचे प्रयोग सँडर्सने केले होते. त्यानं एका नगोंबी जातीच्या माणसाला तिथं प्रमुख नेमले, पण त्यानं इसिसी लोकांना 20 मिठाच्या गोण्या आणि 1000 लाकडं देऊन तो प्रदेश विकून टाकला. सँडर्सनं तो प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला आणि ओलोंबो नावाच्या एका आकासावाची नेमणूक केली. पण सँडर्सची पाठ फिरली नाही तोच त्याने प्रदेश ओचोरीनला विकून टाकला. अशा प्रकारे तेथे अनेक प्रमुख नेमल्यानंतर सँडर्सनं तेथे साकाडामो नावाच्या एका कित्येक वर्ष जुन्या ओळखीच्या माणसाला लोबोंबोचा प्रमुख म्हणून नेमले. साकाडामोनं इसिसी आणि ओचोरी या दोघांनाही तो प्रदेश विकून टाकल्यामुळे तिथं लढायला सुरुवात झाली आणि सँडर्सने साकाडामोला 2 वर्ष लोखंडी खेड्यात पाठवलं. आता लोबोंबो येथे कोणी प्रमुख नव्हता. त्याबद्दल विचार करत असताना सँडर्सला कमाका भेटला. कमाका, तुझ्यासारखा माणूस मला पूर्वी भेटला नव्हता. तुझी नजर जगातील फार मोठ्या गोष्टींवर स्थिर असल्यामुळे महत्वाकांक्षा, द्वेष, सूड यापासून तू अलिप्त आहेस असं माझं मत आहे. म्हणून तुला मी लोबोंबाचा प्रमुख करण्याचं ठरवलंय आणि तू न्यायानं आणि समतेने त्या प्रदेशावर राज्य करतील असा मला विश्वास वाटतो. देवा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन, कमाका म्हणाला. त्यानंतर सँडर्सनं लोबोंबो प्रदेशात गेल्यानंतर कमाकाला गादीवर बसवलं आणि इसिसी व ओचोरीच्या प्रमुखांना त्यांनी समज देण्यासाठी बोलवलं. इसिसी तिथून निघून गेल्यानंतर सँडर्स कमाका आणि बोसांबो यांना बरोबर घेऊन लोबोंबोच्या सरहद्दीवर गेला आणि तिथल्या एका मोठ्या बाबळीच्या झाडावर थांबला. हे झाड तुमच्या सरहद्दीची निशाणी आहे, सँडर्स म्हणाला. या झाडाच्या पलीकडचा प्रदेश ओचोरीचा आहे आणि या बाजूचा प्रदेश कमाकाचा आहे. बोसांबोनं त्या झाडाकडे बराच वेळ लक्षपूर्वक बघितलं आणि विचारलं, पण देवा, हे झाड कोणाच्या हद्दीत आहे? या झाडाचा अर्धा भाग ओचोरीचा आहे आणि अर्धा भाग लोबोंबोचा आहे, सँडर्स म्हणाला. तेथून जाताना सँडर्सनं कमाकाला शेवटच्या सूचना दिल्या. ओचोरी आणि एसीसी लोकांना या प्रदेशात फिरण्याची आणि व्यापार करण्याची तू परवानगी दिली पाहिजेस, पण त्यापैकी कोणालाही ते दुसऱ्या विरुद्ध मदत करणार नाही हे बघितलं पाहिजे. कमाकानं राज्य करण्यास सुरुवात केली. तिथल्या लोकांनी त्या प्रदेशाचे अनेक राज्ये बघितले असल्यामुळे त्यांनी त्यालाही घालवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या लोकांनी अनेक प्रश्न राजासमोर उपस्थित केले. कमाका एकेका गोष्टीचा न्याय करण्यासाठी 4-4 दिवस बोलत असे आणि त्याचं ते बोलणं समजलं नसल्यामुळे लोक थक्क होऊन परत जात असत. कमाकानं एका इसिसी जातीच्या तरुणीबरोबर लग्न केलं. इसिसी आणि ओचोरी लोकांना तो आपल्या प्रदेशातून जाऊ येऊ देत होता आणि दोन्ही प्रदेशातून आलेल्या भेटी स्वीकारत होता. कमाका राजा बनल्यानंतर 3ऱ्याच दिवशी 2 टोक्याच्या खेड्यांचे प्रमुख त्याच्याकडे तक्रार करण्यासाठी आले. एकानं लोबोंबोच्या नदीत इसिसी मासे धरत आहेत अशी तक्रार केली, तर दुसऱ्याने लोबोंबोच्या जंगलात ओचोरी शिकार करत आहेत हे सांगितले. खुशाल करू ते, कमाका म्हणाला. जंगले आणि नद्या या सर्वांसाठी आहेत आणि त्यांना कोणत्याही सरहद्दीची गरज नाही. ही जमीन आणि नदी माझी नाही आणि तुमची पण नाही, ही सर्वांची आहे. ज्याला जे हवे असेल ते त्याने घ्यावे. ही बातमी सँडर्सच्या कानावर गेली आणि त्याला आनंद झाला. लोबोंबोसाठी त्याला हवा तसा माणूस मिळाला. अशा प्रकारे 2 महिने निघून गेले. कमाकोचे महत्त्व वाढत होते आणि आता त्याला न्याय देण्यासाठी 9 दिवस लागत होते.
एके दिवशी एका खेड्याच्या प्रमुखानं ओचोरीने जंगलातून लाकडं तोडून नेली अशी तक्रार केली. तेव्हा कमाका म्हणाला, लाकडं सर्वांसाठी आहेत, पण ज्या अर्थी या जमिनीचं रक्षण करण्यासाठी मला नेमलंय त्या अर्थी येथे जे आहे त्याचं जतन करणं माझं काम आहे. त्यानंतर 15 दिवसांनी ओचोरीचे शिकारी हत्ती पकडण्यासाठी लोबोंबोच्या हद्दीत आले आणि कमाकानं त्यांना पकडले. या हद्दीत जे काही आहे ते येथेच राहिलं पाहिजे, तो त्या कैद्यांना म्हणाला. सँडीने दाखवलेल्या झाडाच्या पलीकडे जे काय आहे ते तुमचे आहे, पण आम्हाला या हद्दीमध्ये शिकारीचा हक्क देण्यात आलाय. ज्यामुळे या देशातील एकही वस्तू बाहेर जाईल असं मी तुम्हाला काही करू देणार नाही. या देशातील झाडांचे, फळांचे, पशुपक्ष्यांचे, माशांचे आणि स्त्री पुरुषांचे रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. येथून कोणीही काही घेऊन जाऊ शकणार नाही. तू परत जा आणि बोसांबोला बाबळीच्या झाडाजवळ माझी भेट घ्यायला सांग. बोसांबो ठरल्या वेळी हजर झाला. कमाकाला मात्र उशीर झाला. तो झाडाच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून म्हणाला, बोसांबो, मी वेळेवर येऊ शकलो नाही याबद्दल मला वाईट वाटते, पण माझ्या बायकोचा एक प्रियकर होता आणि त्यानं माझी बेअब्रू करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी तिला आणि त्याला कायद्याप्रमाणे ठार केले आणि त्यामुळे मला उशीर झाला. या असल्या गोष्टी होत असतात, बोसांबो म्हणाला, पण तू ओचोरीच्या लोकांना तुझ्या हद्दीमध्ये शिकार करण्याची आणि लाकडं तोडण्याची मनाई केली हे ऐकलं. हो, ते खरं आहे, कमाका म्हणाला. या झाडापलीकडची जमीन तुझी आहे आणि हा प्रदेश माझा आहे. जमीन देवानं निर्माण केली आणि ती सर्वांचीच आहे. सर्व जग देवानं निर्माण केलंय, कमाका म्हणाला. पण ससे काही झाडावर घरटी बांधून राहत नाहीत किंवा गरुड पक्षी जमिनीतील बिळांमध्ये राहत नाही. प्रत्येकानं आपली मर्यादा सांभाळली पाहिजे आणि त्यामुळे ओचोरीनं आपल्या प्रदेशात राहावं आणि लोबोंबो त्या प्रदेशात राहतील. बोसांबोला राग आला. त्यानं कुऱ्हाड मागवली आणि तो म्हणाला, आता मी माझ्या हद्दीतील झाडं तोडायला सुरुवात करतो. बोसोंबोनं त्या वृक्षावर कुऱ्हाडीचे 2 प्रहार केले तेव्हा कमाका रागाने म्हणाला, बोसांबो, तू काय करतोय? हे झाड अर्धे माझे आहे, बोसांबो म्हणाला. तू स्वतःला मोठा न्यायी आणि शहाणा समजतोस ना? तू जर हे अर्धे झाड जिवंत ठेवू शकलास तर मी तुला सर्वात शहाणा समजेन. बोसांबो झाडावर सारखे घावलत होता आणि कमाका अतिशय संतापला होता. तो म्हणाला, तू जर आपले काम असेच चालू ठेवलेस तर झाड कोसळणार नाही का? कोसळणारच, बोसांबो म्हणाला, पण वारा माझ्या बाजूचा आहे, त्यामुळे झाड माझ्या हद्दीत कोसळणार आणि ते माझ्या हद्दीत पडल्यानंतर त्यावर माझीच मालकी. आणि त्याच वेळी कमाकानं रागाने भाला त्याच्यावर फेकला. ते त्या झुडपात जडवून आहेत, सँडर्स म्हणाला. सँडर्स घामाघूम झाला होता आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं. मी 1-2 तोफांचे गोळे त्या झुडपावर फेकतो, हॅमिल्टन म्हणाला. हे लोबांबो लढण्यात फार चिवट आहेत. तोफेचा एक गोळा त्या झुडपात नेमका पडला आणि एकच भडका उडाला. सँडर्स बरोबर त्या जागेकडे जात असताना हॅमिल्टनने विचारलं, ही भानगड तरी काय आहे? बोसांबोनेच या प्रकरणाला सुरुवात केली, सँडर्स म्हणाला. पण ज्या झाडावरून हे प्रकरण उद्भवले त्या झाडाचा अर्धा भाग मीच त्याला दिला होता. पण कमाकानं त्यानंतर कमाल केली. त्यानं इसिसीवर स्वारी करून तो प्रदेश लुटला आणि ओचोरींना त्यांच्या शहरापर्यंत पिटवून लावले. आता कमाकानं आपण स्वतःच ओचोरी आणि इसिसीचा राजा म्हणून जाहीर केलंय. कमाकानं त्या झुडपामध्ये शेवटची लढाई दिली. शेवटी त्याला पकडून सँडर्स समोर उभे केले. कमाका, तू हे काय केलंस? तू या प्रदेशामध्ये युद्ध निर्माण केलंस. पांढऱ्या माणसा, मी या देशाचा राजा आहे, कमाका जोराने म्हणाला. तू तुझ्या राजाचा नोकर आहेस आणि मी नोकरांबरोबर बोलत नाही. माझ्याबरोबर बोलण्यासाठी तू तुझ्या राजाला घेऊन ये. सँडर्स काही बोलला नाही, कारण त्यावेळी कमाका एकाएकी खाली आपटला. त्याला प्राणांतिक जखमा झाल्या होत्या आणि त्याला एका झाडावर खाली ठेवल्यानंतर सँडर्स त्याच्या शेजारी बसला. तू मला शिक्षा करू शकणार नाहीस अशा ठिकाणी मी चाललो आहे, कमाका म्हणाला. ते खरं आहे, सँडर्स म्हणाला, पण लोबांबो लोकांना इतक्या भयंकर संकटात टाकण्यापूर्वी जर तू गेला असतंस तर ते बरं झालं असतं. हा जगाचा न्यायच आहे, कमाका म्हणाला. पक्षी, किडे आणि मासे मरतात. चित्ते त्या पक्ष्यांना मारतात आणि माणसे त्या चित्त्यांना ठार करतात. माणूस हा सर्वात मोठा असल्यामुळे तो आपल्या हातानं स्वतःचा नाश करतो. देवा, विचार करून मी सर्वात मोठं राज्य शोधून काढलंय. अनेक शहाणा माणसांना ते समजत नाही, पण मृत्यू ही दीर्घ निद्रा आहे. आणि थोड्याच वेळात कमाकाला महानिद्रा लागली.